12 एप्रिल 2026 या दिवशी आपण डिचोली विधानसभा मतदारसंघातील नोकरी महोत्सव हा आपण एक उपक्रम आयोजित केलेला होता। या उपक्रमाला मला एकदम चांगल्या प्रकारे सगळे युवक युवती असतील, विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, यांचा सगळ्यांचा एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला। साधारण 317 कॅन्डिडेट या प्रोग्राममध्ये सहभागी झालेले होते आणि 317 पैकी काल आम्ही 84 लोकांना ऑफर लेटर काल आम्ही प्राथमिक जाहीर केले। त्यातले 84 पैकी 12 युवक युवतींनी पुण्याला जायचे ठरवले, म्हणजे त्याच्यामध्ये की बाबा पुण्याला आम्ही जॉब करण्यासाठी तयार आहोत आणि बाकीचे 72 लोक जे आहेत ते त्यांनी गोवामध्ये त्यांना आपण ऑफर लेटर देण्यात आलेले। ही आजची पत्रकार परिषद घ्यायचं म्हणजे एकच असं कारण की आम्ही दर सोमवारी सर्व ज्या कंपन्यांचे काल जे 12 कंपन्या 15 कंपन्या ज्या काय आलेल्या होत्या त्यांच्या सर्वांच्या वतीने एक प्रमुख तिथे नवचैतन्य युवा पर्व बोर्डे डिचोली येथे 12 ते 5 दर सोमवारी ते तिथे उपस्थित राहणार आहेत। जे कोण अजून इच्छुक असतील, काल आपला प्रोग्राम संपल्यानंतर बरेच युवक युवतींचे पण फोन येऊन गेले की बाबा आम्हाला आज काही कारणास्तव यायला जमले नाही, तर त्या अशा जे बेरोजगार युवक युवती असतील त्यांच्यासाठी आम्ही दर सोमवारी 12 ते 5 मध्ये कंपन्यांचा एक प्रतिनिधी तिथे बसेल। तो तिथे बसून जे कोणी मुलं येतील त्यांचे इंटरव्ह्यूज घेतील आणि इंटरव्ह्यू त्यांना पास झाल्यावरती जागेवरती त्यांना आपण तिथे ऑफर लेटर ज्याप्रमाणे काल आपण ऑफर लेटर दिले त्याप्रमाणे परत आपण हा प्रोग्राम असा कंटिन्यू चालू ठेवणार आहे। आणि हा प्रोग्राम फक्त आम्ही 1 दिवसासाठी न करता कायम तिथे दर सोमवारी त्या प्रतिनिधी कंपनीचा उपस्थित राहील। मी या प्रेसच्या माध्यमातून सर्व युवक युवतींना आवाहन करू इच्छितो की जे बेरोजगार मुलं मुली असतील त्यांनी आपला रिझ्यूम घेऊन मिनिमम 5वी पास असेल ते पदवीधरपर्यंत किंवा 10वी पास असतील, 12वी पास असेल किंवा काही डिग्री झालेले असेल, पदवीधर झालेले लोक असतील, विद्यार्थी असतील, अशांनी बाबा नवचैतन्य युवा पर्व बोर्डे डिचोली येथे आपण ऑफिसमध्ये संपर्क करून तिथे सोमवारी आपण 12 ते 5 या कधी पण वेळामध्ये येऊन आपण इंटरव्ह्यू आपण देऊ शकता। आपल्याला सॅलरीचे पटले तर तिथे जागेवरच तुम्हाला आम्ही ऑफर लेटर द्यायची व्यवस्था करणार आहोत।